नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस अँड स्माइल मराठी चॅनलमध्ये. मी वैष्णवी आणि हा माझ्या आवाजातला पहिला व्हिडिओ आहे. तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीची भाकरी. अगदी तुम्ही नवीन असताल, नवीन स्वयंपाक शिकत असाल किंवा अगदी आज पहिल्यांदा जरी भाकरी बनवायला घेतली ना, तरी अशा पद्धतीने बनवली ना तर ती तुम्हाला नक्की जमेल. जर तुमचं ज्वारीचं पीठ जुनं असेल किंवा भाकरी मोडत असेल, व्यवस्थित होत नसेल, तर तुम्ही कोमट पाणी घेऊ शकता आणि त्याने मळू शकता. अदरवाईज जर व्यवस्थित जमत असेल किंवा पीठ नवीनच दळून आणलेलं असेल तर साधं पाणी घेतलं तरीही चालेल. पण जर भाकरी बनत नसेल तर तुम्ही गरम पाणी घेऊ शकता. तर पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं, एकदमच जास्त नाही घालायचं. आणि जो आपण उंडा मळून घेतो ना, तो खूपच जास्त मळून घ्यायचा. आपल्या तळहाताची सगळ्यात खालची जी बाजू असते ना, मनगटाच्या वर, त्याने एकदम छान असं मळून घ्यायचं. नंतर चारी बोटाने पण छान मळायचं आणि जेव्हा ते पीठ एकजीव होतं ना, तेव्हा भाकरी मळायची. भाकरी बनवण्याची हीच एक टीप आहे की आपण जितकं जास्त त्याला छान मळून घेऊ ना, तितकी छान सुंदर अशी भाकरी बनते. अजिबात मोडत नाही, खूप छान टम्म अशी ती फुगते. त्यामुळे खूप छान मळून घ्यायचं. जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे ना, अगदी त्याच प्रकारे तुम्ही भाकरी मळून घ्या. अजिबात तुमची भाकरी तुटणार नाही, एकदम व्यवस्थित. पहिल्यांदा जरी बनवत असाल ना, तरीसुद्धा खूप सुंदर भाकरी बनेल. आणि एका वेळी जास्त भाकरींचं पीठ नाही मळायचं, 2 किंवा 3च भाकरींचं मळून घ्यायचं, फार नाही. मी इथे 2 भाकरींचं पीठ घेतलं आणि तेच मी छान असं मळून घेतलं. आणि मी आत्ताच 2-3 दिवसांपूर्वी ज्वारीचं दळण आणलं होतं दळून. त्यामुळे मग मी काही फार हे नाही केलं, म्हणजे गरम पाणी वगैरे साध्याच पाण्याने मळून घेतलं. पण तुमची जर भाकरी व्यवस्थित बनत नसेल, पीठ जर तुमचं जुनं असेल, तर तुम्ही गरम पाणी घेऊ शकता. मी तर आता इथे भाकरी थापायला घेते. त्यातला एक गोळा घ्यायचा, त्याला थोडंसं हाताने मोठं करून घ्यायचं. त्यानंतर पोळपाट किंवा तुम्ही ताटात थापलं तरी चालेल, पण मी पोळपाटावरच थापून घेते. त्यासाठी आपण छान असा तो भाकरीचा गोळा घ्यायचा, पोळपाटावर पीठ लावायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हाताला सुद्धा पीठ लावून घ्यायचं, जेणेकरून भाकरी चिटकणार नाही. मग छान अशी भाकरी थापून घ्यायची आणि भाकरी थोडीशी मध्यम आकाराची झाली की भाकरी उचलायची. सगळं पीठ एकसारखं त्याला लावून घ्यायचं. पोळपाटावर पण बाजूला झालेलं पीठ एकत्र करायचं आणि परत छान अशी भाकरी थापून घ्यायची. भाकरीला फार चिरा पडू नये आणि गोलच आकार यावा, त्यासाठी एका हाताने थापायचे आणि दुसरा हात बाजूने लावायचा. मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी जशास तशी भाकरी केली ना, तर खूप छान आणि व्यवस्थित जमेल. आणि जेव्हा कुठल्या पण गोष्टीची आपण प्रॅक्टिस करतो, सतत आपण जेव्हा एकच गोष्ट करतो ना, तेव्हा ती आपल्याला खूप छान आणि एकदम व्यवस्थितरित्या आपल्याला ती जमून जाते. त्यामुळे सारख्या करून बघा, खूप छान भाकरी तुम्हाला जमतील. आणि भाकरी बनवणं म्हणजे काय फार अवघड, फार मोठं काम अजिबातच नाही आहे. खूप सोपे असतात आणि हेल्दी असतात भाकरी, आपल्या शरीरासाठी खूप छान असतात. तर वळूया आता भाकरीकडे. भाकरी थापून झाली की तवा गरम आहे की नाही हे बघायचं आणि गरमच तव्यावर भाकरी घालायची, गार नाही. त्यानंतर भाकरीला असं छान असं पाणी लावायचं आणि पूर्ण ओली नाही, पण हां, थोडीशी वरची बाजू ज्या ओलसर असते आणि खालून ती भाजल्या जाते ना थोडीशी, तेव्हाच ती भाकरी पलटी करायची. वरतून जर पूर्ण भाग कोरडा झाला ना, तर भाकरीला चिरा पडतात आणि व्यवस्थित भाजल्या जात नाही. त्यामुळे वरतून जे पाणी लावतो ना, त्याला पूर्ण नाही सुकू द्यायचं. थोडंसं त्यावर पाणी ठेवायचं, थोडासा वरचा भाग ओलसर असला पाहिजे, तेव्हाच ती भाकरी आपण पलटी करून घ्यायची आणि छान अशी भाकरी भाजून घ्यायची. डायरेक्ट तुम्ही गॅसवर भाजू शकता किंवा मग तव्यावरही भाजू शकता. जेव्हा भाकरी तुम्ही खूप छान अशी मळून घेता ना, तेव्हा ती भाकरी अगदी टम्म फुगते. आणि तुम्हाला हवी तशी बनवू शकता. काही जणांना जाड आवडते, काही जणांना खूप पातळ आवडतात. त्यानुसार तुम्ही बनवू शकता. भाकरीची फक्त एकच महत्त्वाची टीप आहे, तुम्ही जितकं व्यवस्थित आणि छान तिला मळून घ्याल, तेवढी छान ती बनेल. त्यामुळे छान मस्त भाकरी बनवा. अजिबात अवघड वगैरे नाही आहे, खूप सोपी आहे. थँक्यू.